हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण लेवरेज हा भाग बघणार आहोत. काही दिवसांपासून आपण फंडामेंटल ॲनालिसिस ह्या युनिटच्या अंडर वेगवेगळे रेशोचे प्रकार पाहिलेले आहेत. त्यांचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते सुद्धा पाहिलेलं आहे. मग रेशोचा पुढचाच भाग म्हणजे काय आहे तर लेवरेज. आधी लेवरेज ही कन्सेप्ट समजून घेऊया. लेवरेज म्हणजे काय तर लेवरेज ॲज अ बिझनेस टर्म रेफर टू द डेप्ट ऑर टू बी द बोरोईंग ऑफ फंड टू फायनान्स द परचेस ऑफ कंपनीज असेट. म्हणजे काय तर कंपनी ज्यावेळी एखादी असेट खरेदी करण्यासाठी लोनच्या स्वरूपात ज्यावेळी पैसा गोळा करते किंवा फंड गोळा करते त्यावेळी जे लोन ती कंपनी घेते किंवा लोनच्या स्वरूपात जो पैसा गोळा करते त्याला काय म्हणतात लेवरेज असं म्हटलं जातं. आता लेवरेजच्या टाईप्समध्ये आपण 3 लेवरेजचे प्रकार बघणार आहोत. पहिला जो आहे तो आहे ऑपरेटिंग लेवरेज, त्यानंतर आपण बघणार आहोत फायनान्शियल लेवरेज आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे कंबाईंड लेवरेज. ओके, मग आता आपल्याला बघायचं आहे बघा. ऑपरेटिंग लेवरेज कोणाशी रिलेटेड असतं तर इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीशी असतं आणि त्याचा संबंध हा फिक्स ऑपरेटिंग एक्सपेन्सेसशी असतो. ओके, आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर करायचं झालं तर त्याचं सूत्र आपल्याला लागणार आहे जे आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काय तर ऑपरेटिंग लेवरेज ओएलचं फुल फॉर्म काय तर ऑपरेटिंग लेवरेज इज इक्वल टू सी डिवाइड ओ पी. सी म्हणजे काय तर कॉन्ट्रीब्युशन आणि ओ पी म्हणजे काय तर ऑपरेटिंग प्रॉफिट. ओके, त्यानंतर सेकंड जो प्रकार आहे फायनान्शियल लेवरेज, त्याचा संबंध हा कंपनीच्या प्रॉफिटशी असतो म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आणि अर्निंग आफ्टर टॅक्स किंवा अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आणि अर्निंग बिफोर टॅक्स ह्या दोन कन्सेप्टशी रिलेटेड हा फायनान्शियल लेवरेजचा प्रकार आहे. आणि त्याचं कॅल्क्युलेशनही ह्या दोघांच्या म्हणजे ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आणि अर्निंग बिफोर टॅक्स त्याच्याशीच रिलेटेड आहे. ओके, कसं तर त्याचा फॉर्म्युला बघा. फायनान्शियल लेवरेज इज इक्वल टू काय आहे ओ पी म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवाइड पी बी टी म्हणजेच प्रॉफिट बिफोर टॅक्स. म्हणजे ह्या दोघांमधला संबंध अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स आणि अर्निंग बिफोर टॅक्स ह्या दोन कन्सेप्टमधला संबंध दर्शवण्याचं काम किंवा ते दर्शवण्याचा रोल हा कोण करत असतं फायनान्शियल लेवरेज करतं. ओके, आणि जो तिसरा प्रकार आहे कंबाईंड लेवरेज, ह्यामध्ये काय केलं जातं तर फायनान्शियल लेवरेज आणि ऑपरेटिंग लेवरेज ह्या दोघांमधला संबंध हे कंबाईंड लेवरेजमध्ये सांगितला जातो. म्हणून त्याचं सूत्र पण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल कंबाईंड लेवरेज म्हणजे सी एल इज इक्वल टू ओ एल म्हणजे ऑपरेटिंग लेवरेज इंटू एफ एल म्हणजे फायनान्शियल लेवरेज. आणि हे एकतर ह्या पद्धतीने आपण मांडू शकतो किंवा दुसरं सूत्र काय आहे बघा तर सी एल म्हणजेच काय तर कंबाईंड लेवरेज इज इक्वल टू सी डिवाइड ओ पी मल्टिप्लाय ओ पी डिवाइड पी बी टी इज इक्वल टू सी डिवाइड पी बी टी. म्हणजे इथे ओ पी आपण काय करणार कट करणार, शिल्लक काय राहतं आहे सूत्रासाठी सी डिवाइड पी बी टी म्हणजेच काय तर कॉन्ट्रीब्युशन डिवाइड प्रॉफिट बिफोर टॅक्स. ओके, आय होप हे तुम्हाला 3 प्रकार लक्षात आले आहेत. एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हे जे फॉर्म्युला आहेत ऑपरेटिंग लेवरेजचा फॉर्म्युला काय आहे तो ओ एल इज इक्वल टू सी डिवाइड ओ पी. त्यानंतर फायनान्शियल लेवरेजचं सूत्र काय आहे एफ एल इज इक्वल टू ओ पी डिवाइड पी बी टी. आणि कंबाईंड लेवरेजचं ह्या 2 सूत्रापैकी कुठलंही एक सूत्र आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके, हा झाला थेअरी पार्ट. आता ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम कसे असणार आहेत लेवरेजचे कॅल्क्युलेशनला ते आपण आता बघूया. समोर तुम्हाला स्क्रीनवर एक प्रॉब्लेम दिसते, छोटासा प्रॉब्लेम आहे आणि तेवढाच तो सोपासुद्धा होणार आहे. बघा प्रॉब्लेम पहिल्यांदा मी वाचून घेते. कॉम्प्यूट डिफरंट लेवरेज फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. वेगवेगळे लेवरेजचे जे प्रकार आहेत ते कॅल्क्युलेट करायला सांगितले आहेत. आणि इन्फॉर्मेशन देताना त्याने काय दिलं आहे सेल्स दिलेला आहे, व्हेरिएबल कॉस्ट दिलेली आहे, इंटरेस्ट दिलेला आहे आणि फिक्स कॉस्ट दिलेली आहे. ओके, म्हणजे 4 आयटम फक्त आपल्याला त्याने दिलेले आहेत आणि त्यांच्या आधारावर आपल्याला ऑपरेटिंग लेवरेज, फायनान्शियल लेवरेज आणि कंबाईंड लेवरेज ह्या 3 लेवरेजचं कॅल्क्युलेशन करायचं आहे.
ओके. ज्यावेळी आपण सोडवणार सोल्युशनमध्ये पहिल्यांदा आधी जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती इन्कम स्टेटमेंटमध्ये प्रेझेंट करायची आहे. इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट करताना इथे कोणता फॉर्मॅट वापरायचा बघा, समोर स्क्रीनवर तुम्हाला दिलेलं आहे बघा, त्या पद्धतीने आपण त्याची मांडणी करून घेणार. वर हेडिंग असेल इन्कम स्टेटमेंट, त्यानंतर अमाऊंटचा एक कॉलम आणि पर्टिक्युलरचा एक कॉलम. आता त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्याने काय दिलं आहे, सेल्स पहिल्यांदा लिहून घेणार. सेल्स किती आहे, 1,10,000 लेस व्हेरिएबल कॉस्ट जी आहे 55,000. सेल्समधनं व्हेरिएबल कॉस्ट लेस केली की जे 55,000 शिल्लक राहतात ते आपलं काय असणार आहे, कॉन्ट्रिब्युशन. कॉन्ट्रिब्युशन मिळाल्यानंतर त्यातनं लेस फिक्स कॉस्ट करणार, जी फिक्स कॉस्ट प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 33,000. आता कॉन्ट्रिब्युशनच्या अमाऊंटमधनं फिक्स कॉस्ट मायनस केली की जे 22,000 शिल्लक राहणार त्याला आपण काय म्हणणार, EBIT म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. ओके. आणि त्यातनं इंटरेस्ट जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 11,000 ते मायनस करणार. 22,000मधनं 11,000 मायनस केले, जे शिल्लक 11,000 राहतात त्याला काय म्हणणार आपण, EBT म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर टॅक्स. ओके. पुन्हा एकदा रिपीट करते बघा. इन्कम स्टेटमेंट जे लेवरेजसाठी लागणार त्याचा फॉर्मॅट काय आहे तर सेल्स. ओके. सेल्स त्यातनं व्हेरिएबल कॉस्ट मायनस करणार म्हणजे आपल्याला कॉन्ट्रिब्युशन मिळणार. कॉन्ट्रिब्युशनमधून फिक्स कॉस्ट मायनस करणार म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स मिळणार. त्यातून इंटरेस्ट लेस करणार म्हणजे शिल्लक काय राहणार, अर्निंग बिफोर टॅक्स. आणि इथे आपली इन्कम स्टेटमेंट ही लेवरेजच्या कॅल्क्युलेशनची संपणार. ओके. हे झालं. आता ह्या इन्कम स्टेटमेंटच्या आधारावर आपल्याला लेवरेजचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यासाठी पहिलं सूत्र आपण मांडून घेणार, ऑपरेटिंग लेवरेज इज इक्वल टू C डिवाइड EBIT म्हणजेच काय तर कॉन्ट्रिब्युशन डिवाइड अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. कॉन्ट्रिब्युशन आणि EBIT ह्या दोन्ही अमाऊंट आपल्याला कुठून मिळणार आहेत, आपल्या इन्कम स्टेटमेंटमधनं. इन्कम स्टेटमेंटमध्ये आपण मांडलं आहे बघा, कॉन्ट्रिब्युशन आहे 55,000 आणि EBIT आहे 22,000. तेच आपण इथे सूत्रामध्ये घेणार. ओके. आन्सर किती आलं, 2.5:1. हे 1:1 जे मी म्हटलं आहे ते आपलं काय आहे, ऑप्शनल आहे. डायरेक्टली आपण 2.5 जस्ट जे आपलं आन्सर येतं तेवढं मांडलं तरी चालतं आहे. हा प्युअर रेशो आहे त्यामुळे 1:1 टाकलं जातं. ओके. हा पहिला रेशो झाला. आता सेकंड रेशो काय आहे, फायनान्शियल लेवरेज. सूत्र काय आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स डिवाइड अर्निंग बिफोर टॅक्स, EBIT डिवाइड EBT. मग दोन्ही अमाऊंट आपल्याला मिळतात इथे. EBIT आहे 22,000, EBT आहे 11,000. ते आपण इथे सूत्रामध्ये घेणार. 22,000 डिवाइड 11,000 कॅल्क्युलेशन करून किती येते, 2. आन्सर 2 येतं आणि प्युअर रेशो असल्यामुळे 2:1 असं आपण ते लिहून घेणार. ओके. आता तिसरा कोणतं लेवरेज आहे, कंबाईंड लेवरेज. सूत्र काय आहे, C डिवाइड EBT म्हणजे काय तर कॉन्ट्रिब्युशन डिवाइड EBT. कॉन्ट्रिब्युशन आपल्याला माहीत आहे प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेलं आहे. कॉन्ट्रिब्युशन किती आहे 55,000, EBT आपण बघितलं आहे 11,000. ते तिथे घेणार आपण 55,000 डिवाइड 11,000 कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येणार, 5. लिहिताना आपण कसं लिहिणार, 5:1. हे एक सूत्र झालं. आपण ज्यावेळी मगाशी बघितलं टाईप्स ऑफ लेवरेज त्यावेळी कंबाईंड लेवरेजची 2 सूत्र बघितली होती बरोबर. आता जे आपण यूज केलं ते कोणतं आहे, हे. मग आपण आता जे पहिलं सूत्र आहे मल्टिप्लिकेशनचं ते यूज करून बघूया ह्याच प्रॉब्लेममध्ये. ओके. हे पहिलं यूज केलं. आता सेकंड सूत्र यूज करणार, CL म्हणजेच कंबाईंड लेवरेज इज इक्वल टू ऑपरेटिंग लेवरेज इंटू फायनान्शियल लेवरेज. ऑपरेटिंग लेवरेजचा आन्सर किती आहे 2.5 इंटू फायनान्शियल लेवरेजचा आन्सर किती आहे 2. 2.5 इंटू 2 कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येणार 5. लिहिताना आपण काय करणार, प्युअर रेशो असल्यामुळे 5:1. म्हणजे थोडक्यात काय, ह्या 2 सूत्रांपैकी कुठलंही सूत्र वापरलं तरी आन्सर काय असणार आहे आपलं कंबाईंड लेवरेजचं सेमच येणार आहे. ओके. हा झाला आपला लेवरेजचा प्रॉब्लेम. एकदम सोपा आहे. पुन्हा एकदा सांगते, पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जी इन्फॉर्मेशन असेल त्यानुसार पहिल्यांदा इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट करून घ्यायची
आणि इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट केली की त्याच्यानंतर आपण लेवरेजचं कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करणार. कारण का सूत्रासाठी लागणाऱ्या ज्या अमाऊंट आहेत त्या सगळ्या आपल्याला कुठून मिळणार आहेत, आपल्या इन्कम स्टेटमेंटमधून. ओके, आता हा झाला पहिला प्रॉब्लेम. आता लगेचच आपण सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. ह्याच टॉपिकचा सेकंड प्रॉब्लेम असते बघा. गिवन इन्फॉर्मेशन फॉर अ इयर आर सेल्स रुपीज 5 लाख, म्हणजे इथे सेल्स आहे 5 लाख, व्हेरिएबल कॉस्ट रुपीज 3 लाख, फिक्स ऑपरेटिंग कॉस्ट म्हणजेच फिक्स कॉस्ट आहे 1 लाख, इंटरेस्ट ऑन बॉरोईंग फंड किंवा बॉरोईंग रुपीज 20,000 म्हणजे इंटरेस्ट झालं. आणि ह्या आधारावर कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. कॅल्क्युलेट ऑपरेटिंग लेवरेज, फायनान्शियल लेवरेज अँड कंबाईंड लेवरेज. सेम मगाशाच प्रॉब्लेममध्ये जशी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली होती मगाशी देताना त्यांनी चार्टच्या स्वरूपात दिली, इथे त्याने काय केलं आहे पॅरेग्राफमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पद्धत आपली तीच राहणार. पहिल्यांदा आपण काय करणार, दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर इन्कम स्टेटमेंट पहिल्यांदा आपण प्रेझेंट करून घेणार. ओके, इन्कम स्टेटमेंटसाठी फॉर्मॅट कसा आखणार, तर पर्टिक्युलर आणि अमाऊंट कॉलम. ओके, इन्कम स्टेटमेंटमध्ये पहिला आयटम कोणता येणार, तो सेल्स. प्रॉब्लेममध्ये सेल्स किती दिलेला आहे बघा, 5 लाख, तो घेणार. त्यातून लेस व्हेरिएबल कॉस्ट जी आहे 3 लाख. 5 लाखमधून 3 लाख मायनस केले 2 लाख राहणार, त्याला आपण म्हणणार कॉन्ट्रीब्युशन. ओके, त्यानंतर लेस फिक्स कॉस्ट जी किती दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये आपल्याला 1 लाख. आता 2 लाखमधनं 1 लाख मायनस केले 1 लाख शिल्लक राहतात, त्याला आपण काय म्हणणार EBIT, म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आणि आता त्यातून आपण काय लेस करणार, इंटरेस्ट जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 20,000. 1 लाखमधनं 20,000 मायनस केले शिल्लक राहतात 80,000, ते काय आहे EBT, म्हणजेच काय तर अर्निंग बिफोर टॅक्स. म्हणजे 3 लेवरेजची कॅल्क्युलेशन करण्यासाठी जी आपण सूत्र बघितले त्यासाठी आपल्याला 3च अमाऊंट फाइंड आउट करायच्या असतात. कोणत्या, तर कॉन्ट्रीब्युशन, EBIT आणि EBT. ह्या तिन्ही अमाऊंट आपल्याला काय कुठे मिळाल्या, आपल्याला इन्कम स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्या फाइंड आउट करून घेतल्या. ओके, मग आता मगाशी ज्याप्रमाणे आपण प्रॉब्लेममध्ये सूत्र लिहून कॅल्क्युलेशन केलं तसं आता स्टार्ट करूया. पहिलं काय आहे ऑपरेटिंग लेवरेज. सूत्र काय आहे त्याचं, OL म्हणजेच ऑपरेटिंग लेवरेज इज इक्वल टू C डिवाइड EBIT. C म्हणजे कॉन्ट्रीब्युशन जे आहे 2 लाख डिवाइड EBIT जे किती आहे 1 लाख. 2 लाख डिवाइड 1 लाख, आन्सर किती आलं 2. आता इथे मी जस्ट 2 म्हटलं आहे, असं म्हटलं तरी चालतं, किंवा मगाशी आपण जसं दाखवलं तसं प्युअर रेशो असल्यामुळे 2:1 असं म्हटलं तरी चालतं आहे. ओके, आता नेक्स्ट सेकंड रेशो फायनान्शियल लेवरेज. त्याचं सूत्र काय आहे, तर त्याचं सूत्र काय आहे EBIT डिवाइड EBT. EBIT किती आहे बघा, EBIT आपला आहे 1 लाख, EBT आहे 80,000. ते आता इथे सूत्रामध्ये घेणार 1 लाख डिवाइड 80,000, आन्सर किती आलं आहे 1.25. लिहिताना 1.25:1 म्हटलं तरी चालतं आहे. ओके, आता नेक्स्ट शेवटचं कंबाईंड लेवरेज. 2 सूत्र आहेत, कुठलंही वापरलं तरी आन्सर सेम येणार. आता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन्ही पद्धतीने किंवा दोन्ही सूत्र वापरून कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बघा, पहिलं घेतलं आहे मी कंबाईंड लेवरेज इज इक्वल टू OL इंटू FL, म्हणजेच ऑपरेटिंग लेवरेज मल्टिप्लाय फायनान्शियल लेवरेज. ऑपरेटिंग लेवरेजचा आन्सर आलं आहे आपलं 2, फायनान्शियल लेवरेजचा आन्सर आहे 1.25. मल्टिप्लिकेशन करून आन्सर किती येतं आहे 2.5. म्हणजे आपण 2.5:1 म्हटलं तरी चालतं. किंवा दुसरं सूत्र काय आहे, तर कंबाईंड लेवरेज इज इक्वल टू C डिवाइड EBT. C म्हणजे कॉन्ट्रीब्युशन डिवाइड अर्निंग बिफोर टॅक्स. कॉन्ट्रीब्युशन आपलं आहे 2 लाख आणि EBT आहे किती 80,000. 2 लाख डिवाइड 80,000 कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 2.5. दोन्ही आन्सर सेम आहे, म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केलं आहे कंबाईंड लेवरेजचं ते आपलं काय आहे बरोबर आहे. ओके, म्हणजे लेवरेजच्या अंडर आपल्याला फक्त 3 सूत्र लक्षात ठेवायचे. पहिलं कोणतं आहे तर ऑपरेटिंग लेवरेजचं, दुसरं आहे फायनान्शियल लेवरेजचं आणि तिसरं कोणतं आहे कंबाईंड
लेवरेज. ही 3 सूत्र लक्षात ठेवली की आपल्याला लेवरेजवरचे कोणताही प्रॉब्लेम असेल तरी आपण तो काय करू शकतो, इझिली सॉल्व करू शकतो. परंतु अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त ही 3 सूत्र लक्षात ठेवायची नाही आहे, तर ह्याच्यासोबत आपल्याला काय ठेवायचं आहे, इन्कम स्टेटमेंटचा हा फॉर्मॅटसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ज्याच्यामध्ये काय येत आहेत, तर सेल्स लेस व्हेरिएबल कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन लेस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू EBIT मायनस इंटरेस्ट इज इक्वल टू EBT. म्हणजे ह्या ज्या इन्कम स्टेटमेंटच्या स्टेप आहेत ह्यासुद्धा काय आहेत, आपल्याला कॅल्क्युलेशनच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे दोन्ही प्रॉब्लेम समजले असतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, चालेल मग, थँक्यू.